कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तो धनाजी माझ्याबद्दल चुगली करत होता हिला, आणि ही त्याची बाजू घेऊन मलाच बोलायली। नाही मी बाजू असं नाही, मी असं काहीच बोलले नाहीये। बघ तू आलीस का नाही म्हणून आता गप्प करायली आम्हाला। काय नाही ग, ताई नाही नव घरात, म्हणून आता ही स्वतःच घराची मालकीन व्हायल्या आणि आता रुबाब गाजवायल्या आपल्यावर। असं काहीच नाहीये मावशी, तुम्ही असं का बोलताय? अगं असं काय बोलताय म्हणजे? अगं हे समजा घडलंय म्हणून तर बोलायला ना, का मला उगं खूळ लागलंय? हा सांग की, नाही त्याचं काय आहे ना, आम्ही काय बी केलं का नाही त्याच्यात वाकडच बघायचं, चुकीचेच अर्थ घ्यायचे। तसं बी आमसनी काय शून्यच किंमत आहे या घरात, नाही का आत्ते? दुर्गे गप की जरा जरा तोंड बंद कर, पराचा कावळा करू नकस। का उगा एवढ्या थोड्या गोष्टीवरून वाद घालत असते ग? जा जा तुझी कामं कर जा, का नक तिथं नाक खूप असते या। हा आणि काय गरज होती ग हे एवढं समजा करायची? आत्ते आता तू बी जा, तू जा बघू इथून, जा गुमान, खऱ्याची दुनियाच नाही राहिली। या अशा काय आजी, मी खरंच काहीच केलं नव्हतं एवढं। अगं जाऊ दे ग, तू कशाला उगाच तिच्याकडे लक्ष देती? अगं स्वभावच आहे तिचा असा, उगा कांगावं करते। ये बघ तुला जे काही करायचंय ना व ते करत राहा, माझं दुर्गीकडे लक्ष आहे, मग काळजी करू। येते हॅलो। हा अक्षरा, हा मोहिते ताई बोला। अगं काही नाही, मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना, स्टाफला तू सांगितल्याप्रमाणे भुवनेश्वरी मॅडमना शोधायला सांगितलंय बरं का। अरे वा, थँक्यू। काही कळलं का? नाही अजून तरी काहीच त्यांचा कोणालाही पत्ता लागलेला नाहीये, पण प्रयत्न आहेत चालू त्यांचे। ठीक आहे, कुणाला काही कळलं तर मला फोन करायला सांगा हा प्लीज, आणि परत एकदा थँक्यू। हो हो नक्की कळवते। बाय। वहिनी साहेब काय स्वयंपाक करायचा? कोणत्या कोणत्या भाज्या करायच्या? मेथीची भाजी करूया डाळ घालून, आणि बटाटा हे बहुतेक, हा ते बघा, बटाट्याची रस्सा भाजी करूया। वय मेथीची भाजी करायची आहे? हो। आणखीन काय करायचंय ग? बटाट्याची रस्सा भाजी। बर, मला सगळी तयारी करून द्या, मी बघते स्वयंपाकाचं। अहो सरकार, तुम्ही कशा पाय आला तिकडे? मी करतो की समजे काम, तुम्ही जावा आराम करा। अरे आराम करून कंटाळा आलाय म्हणून तर आले ना स्वयंपाक घरात। काय आहे, स्वयंपाक केला की जरा वेळ चांगला जातो, खूप आनंद मिळतो, मला प्रचंड आवडतो स्वयंपाक करायला। तुम्ही सगळी तयारी करून द्या, मी करते। अहो वहिनी साहेब तुम्ही तरी। धनाजी काका त्यांची इच्छा आहे ना, करू देत त्यांना। पण आई, हे एवढी सगळी तयारी वगैरे तुम्ही कशाला करताय? आम्ही ते केलं असतं बाकीचं। मला आवडतं ग हे करायला। तुम्हाला खूप आवडतं ना स्वयंपाक करायला? खूप। पण आई तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला जसं वाटतं ना आम्हाला सगळ्यांना चांगलं चुंगलं करून खायला घालावं, तसंच मलाही वाटतं की कधीतरी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करावं। मला सांगा तुम्हाला काय आवडतं खायला? मला ना ओली भेळ खूप आवडते। अहो आपल्या रंकाळ्यावरती एक नंबर भेळ मिळते, आमची मिताळी सारखं मागे लागते, मला रंकाळा घेऊन चला भेळ खायला। मी म्हणतो मी एवढा तरबेज आहे, मी बनवून देतो, तर म्हणती नाही नाही मला तिकडचीच भेळ खायची आहे। रंकाळ्यावरची भेळ खाऊन किती वर्ष झाली। आई तुम्हाला खायची का भेळ आता? हा म्हणजे खाऊया कधीतरी, आता जरा स्वयंपाकाचं बघूया ना। अहो ते जाऊ द्या, स्वयंपाकाचं आपण नंतर बघूया। तुम्ही एक काम करा, तुम्ही आता हॉलमध्ये जा आणि तिथे थांबा, मी चहा करून आणते सगळ्यांसाठी। अगं आता स्वयंपाकाची सगळी तयारी चालली, मध्येच काय चहाचं काढलंस तू? आई अहो जेवणाची वेळ पण झालेली नाही अजून, आपण करू ना तयारी सगळी नंतर, आम्ही करतो। तुम्ही आता हॉलमध्ये जा, मी चहा आणते तुमच्यासाठी। अगं पण आई ऐकणार नाहीस तू। ही खरंच खूप चांगली संधी आहे। भेळ खाण्याचं निमित्त करून मी आईंना आणि बाबांना रंकाळ्यालाच पाठवते आता। तुम्हाला कळलं ना काय करायचंय? वय वय
तुम्ही काही बी काळजी करू नका. आई चहा घ्या. आजी तुम्ही पण घ्या. हे घ्या. अक्षरा तू घे ना चहा. हो घेते. अरे वा सुनबाई, तुझ्या हातचा चहा म्हणजे मौजच. किती दिवसांनी आपण सगळे असं एकत्र चहा घेतोय ना. हो म्हणून तर सगळ्यांना बोलवलं. पण सगळे कुठे आहेत? दुर्गेश्वरी आणि चंचला दिसत नाहीयेत. त्या बाहेर गेल्या आहेत. ऍक्च्युली आई तुम्ही पण पाय मोकळं करून येतं का? तुम्हाला कंटाळा आला असेल ना घरात बसून. मी कुठे जाणार आता बाहेर? कुठे? तुम्हाला भेळ खायची होती ना. तुम्हाला भेळ खायची इच्छा झाली होती ना. तुम्ही म्हटला होतात मला. बाबा यांना रंकाळ्याला घेऊन जा ना. तिकडे छान भेळ मिळेल. अरे बापरे, इतकं लांब तिकडे तिकडे कशी जाऊ मी भेळ खायला? कशी म्हणजे? बाबा आईंना खरंच भेळ खायची. मला कितीतरी वेळा म्हटल्यात त्या. आणि मी काय म्हणते, गाडी पण काढू नका, चालत जा तुम्ही. मस्त वॉक पण होईल तुमचा आणि आईंची भेळ खायची इच्छाही पूर्ण होईल. अक्षरा आता या वेळेचं कुठे वॉक वगैरे करतेस? नाही आता नको, राहू दे. मग ठीक आहे गाडी काढा. मी सांगू का गाडी काढायला? अगं एवढं काय? ते म्हणजे काय तुम्हाला रिक्षा पण आवडते ना. मग बाबा यांना रिक्षाने घेऊन जा. अगं एवढं काही नाही त्या भेळेचं. म्हणजे मला खायची होती पण लगेच आता खाल्ली पाहिजे असं काही नाहीये. आणि अक्षरा भेळ खायची आहे ना. आपला धनाजी खूप चांगली भेळ बनवतो. धनाजी काय रे, चल स्किल दाखव तुझं. वय वय अहो धनाजी काका बनवतो काय? रंकाळ्याला जितकी चांगली भेळ मिळते तितकी तुम्ही बनवणार आहात का? नाही नाही. बघा एवढं काय ते भेळीचं? म्हणजे सगळ्यांनाच खायची असेल तर मी करते ना भेळ. सामान संपलंय. हा हो की नाही? वय वय संपलंय. ते किराणावाला आजारी आहे. अशक्य आहे. आता भेळ बनवणंच अशक्य आहे. बघा ना, म्हणजे आता ते कुठून तरी सामान घेऊन येणार, मग तुम्ही भेळ बनवणार, मग खाणार. याच्यात केवढा वेळ जाईल. तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन खाऊन पण याल नाही का? नाही नको अक्षरा, आता खरंच कंटाळा आलाय जरा. रंकाळ्यावरची भेळ खायची आहे ना, तर मग इथे मागूया ना. हा फोन केला की लगेच येईल भेळ. अहो पण हे ह्यानी बरोबर सुचवलंय. तसंच करूया आपण. चल धनाजी आपण स्वयंपाकाचं बघूया. काय करू म्हणजे हे दोघं एकत्र येतील? अजून विचार करावा लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.